नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर कुमुदताई गोसावी लिखित मीच माझ्याशी आत्मकथन. आजचा आपला भाग चालला आहे 7वा. आपल्या मुलांनी शिकून गुणवत्ता वाढवावी आणि गुणवत्तेच्या आधारे डॉक्टर, इंजिनियर किंवा एखादं अधिकारी पद भूषवून सुखी जीवनाची गुढी उभारावी यासाठी कितीतरी आई वडील अहोरात्र कष्ट उपसतात. कुणी अर्धपोटी राहतात. सुदैवाने त्यांची स्वप्न सफल झाली तर आयुष्याचं सोनं झालं असंही म्हणतात. बाप असाच असतो, कोंडलेल्या श्वासातून हसत हसत अभिव्यक्त होणारा आणि पोटच्या पिल्लांसाठी मोकळं आकाश शोधणाऱ्या. गुणवत्तेची महती जर आमचा कष्टकरी, कामकरी शेतकरी घाम गाळता गळता हे जाणू शकतो, तर आपण नको का मुलांच्या गुणवत्तेकडे जातीने लक्ष द्यायला, त्यांच्यासाठी वेळ काढायला. पै वसंताचे रिगवणे, झाडाचेनी साजेपणे, जाणीते तेवी करती, सांगती ज्ञान. असा वसंताचा प्रवेश झाडांच्या टवटवीतपणावरूनच जाणता येतो. तसा कोणताही देश किंवा समाज किंवा परिवार यांच्यातील गुणवत्तेवरून जाणता येतो. तेव्हा गुणवत्तेची कास ही आपला देश, आपली संस्कृती यांची ओळख असेल तर आणखीन हे जाणून ते आचरणात आणावं. असा संकल्प केल्यास इतरांना सांगताही येईल. हे पक्क ध्यानी घेतलं. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतील सेवेचा लाभ असा झाला की अगदी प्राथमिकपासून महाविद्यालयीन शिक्षण शिक्षकांच्या फाल्यांना मोफत असल्यामुळे मोठी सोय झाली. शिवाय हे शिक्षण घरच्याच परिसरात मिळाल्याने धावाधावही वाचली. अभ्यासातील प्रगतीसह मुलांनी त्यांच्या आवडीची कला साधनाही केली. अभयने वक्तृत्व कलेत तर अंजूनं नाट्यकलेत अनेकवार विशेष पारितोषिकही मिळवलेत. अंजूचा पारितोषिक स्वीकारतानाचा वृत्तपत्रातील फोटो पाहून तर मुंबईहून एका आईने तिच्या शाळेच्या पत्त्यावर पाठवलेल्या पत्रातून तिला लग्नाची मागणीच घातली. अनायासेच तिच्या दादाला नव्याने चिडवण्यासाठी एक उत्तम विषय मिळाला. बाकी बहीण भावातील भांडणं ही तर भातुकलीच्या खेळासारखीच असतात ना. याचा अनुभव काही नवीन नव्हता. मात्र या लुटूपुटूच्या भांडणात परीक्षा असते ती आईची असते. एकाची बाजू घेतली की दुसऱ्याचा रुसवा काढता काढता नाकी नऊ यायची. खरं तर आई म्हणजे एक प्रासादिक दालन आहे. प्रेम आणि वात्सल्याचं ज्ञानरूप म्हणजेच देव आणि भावरूप म्हणजे आई. विश्वसाहित्यांचं एक मोठं भांडार असतं ती आई. मातृशक्ती ही महानच आहे, परंतु आपल्यातली आई किती शक्ती झालेली आहे. लाभावीण प्रेम करणारी, सुयोग्य संगोपन करणारी आई होता येईल का आपल्याला? इतिहासाची पानं उलटता उलटता आज कधी उगवतो, कधी हेही कळत नसं होतं. काय होतो आपण आणि काय झालो आपण? मनातल्या मनात एक गणित सुरू होतं. ह्याचं अचूक उत्तरही आपल्याकडेच असतं. ज्याच्या त्याच्या वर्तनानुसार ते त्याला मिळत असतं. जात्यावरल्या ओवीतून कोणी तर कोणी अंगाईतून व्यक्त होतं. मूर्ख माणूस स्वतःच्या दोषांकडे डोळेझाक करतो आणि इतरांचे दोष काढतो. मीपणानं आणि वाईट बुद्धीने घडणारे व्यवहार यांनी तो घेरला जातो. मनःशांती घालवून बसतो. जात, धर्म, पंथ आणि नातीगोती यात अडकून पडतो. अगदी कोळ्याष्टकासारखा. अशी माणसं आपल्या अवतीभोवती असली ना की आपल्या सत्कार्यात अडथळे आणतात. त्यांना पार करत करत कार्यरत पुढती नेण्याचं सामर्थ्यही कार्यनिष्ठेतूनच मिळतं. अनेक अडथळे दूर सारून अखेर आमच्या घरी राजदूत स्कूटर आली. तिचं पूजन करताना बापूंची उणीव भासली. बापू नुकतेच यज्ञासाठी पैठणला गेले होते. तिथे शंकराचार्यांच्या अधिपत्याखाली अतिशय भव्य यज्ञ सोहळा लाखो भक्तांच्या उपस्थितीत चालू होता. त्यांच्या कार्यक्रमाचा कालावधी बराच लांब असल्याने आम्ही बापूंना स्कूटर दाखवून त्यांचे पावन आशीर्वाद आणि यज्ञ दर्शनाचा लाभ घेण्यासाठी पैठणला प्रथम स्कूटरवरून गेलो. परतताना नाथ महाराज समाधी मंदिरात जाऊन माथा टेकवला. त्यावेळी विलक्षण रोमांचित होऊन झपाटल्यागत झाल्यामुळे घरी परतण्यापूर्वी माझ्या अतीव हट्टामुळे आम्ही विद्यापीठात उभयतांचे गुरुवर्य डॉक्टर यू पठाण सरांना भेटलो. मला काहीतरी संतकार्य करण्याची उदंड उर्मी नाथ दर्शन प्रेरणेतून आली असल्याचं सांगून मार्ग दाखवण्यासाठी वारंवार विनवलं. त्यांनी सुचवलेल्या मार्गानुसार
संत एकनाथांचं स्फुट लेखन या त्यांनी सांगितलेल्या संशोधन विषयावर PhD प्राप्त करण्यासाठी फॉर्म भरण्याचंही ठरलं. त्यानुसार 1975 साली संशोधन कार्याचा श्री गणेशा तर झाला, मात्र प्रारंभीचं माझं हे पंचवार्षिक कार्य असेल याची अनुमतीही घेतली. पुढची 2 वर्ष माझ्याकडून एक अक्षरही लिहून न झाल्याची मला खंत होतीच. अखेर एक दिवस ब्राह्ममुहूर्ती उठून बापू रोज भोपाळी अळवतात, तीच वेळ पहाटे 3 ते 5 पर्यंतची लेखनासाठी निवडून लेखनाचा शुभारंभ बापूंचे शुभाषित घेऊन लगेचच केला. आपल्या जाणीवांचा एक एक टाका उसवून तो नवचेतनेच्या रूपाने आपल्या रक्तात भिजावा. नाव गाव सर्व विसरून स्वतःच असं मुक्त मौक्तिक जगणं स्वीकारावं. अंधारल्या रात्री जळणाऱ्या ज्योतीचा असा पीळ आपल्याला कळत नाही. तसं जगणं वाट्याला यावं असं कितीही वाटलं तरी वास्तवात ते अशक्य आहे हे जाणवलं आणि आहे ते वास्तव स्वीकारून त्यातून वाट काढतच संशोधन कार्य करायला हवं. गुरुवर्य डॉक्टर पठाण सरांच्या मार्गदर्शनानुसार या कामासाठी सुखाच्या काळात आधी पुण्यनगरी गाठली. शाळकरी अभयला सोबत घेऊनच, छोट्या अंजूला अक्कावर सोपवून. पुन्हा तसं कोकणातून परतताना बापूंनी टांग्यातून ST स्टँडवर जाताना दुरून एकदाच दाखवलेलं. आमच्यासाठी तर तसं नवीनच होतं, परंतु इथंच तर काय काम करायचं तेही दुसऱ्या नातेवाईकांच्या घरून कामाच्या जागी चालत किंवा सिटी बसनी जायचं असं सारं काही मनात ठरवून टाकलं. पुन्हा जसं आणि जेवढं समजेल तसं तेवढं समजून घेतलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सरांनी दिलेलं पत्र घेऊन डॉक्टर इनामदारांचं घर गाठलं. त्यांनी बराच वेळ थांबवून सांगितलं की एका संसारी स्त्रीकडून एवढ्या व्यापक विषयावर संशोधन होणं केवळ अशक्य आहे. मी नवीन सोपा विषय सुचवतो, त्यावर काम करावं. सुचवलेल्या विषयाचं स्वरूप लिहून घ्यायला लावलं. त्यात उशीर झाल्यामुळे अभयचा भुकेने व्याकुळ झालेला चेहरा आणि त्याची चुळबुळ काही मला पाहावेना. अखेर सुटका होताच बाहेरील वडापावच्या गाडीकडे आम्ही धाव घेतली. जेवणापूर्वी तेवढाच पोटाला आधार. परतताना वाटेत अचानक औरंगाबादचे MAला शिकवणारे सर भेटले. त्यांनी माझ्या येण्याचं कारण विचारून अभिनंदनही केलं. मात्र घरी परतल्यावर आमच्या मुख्याध्यापिकांबाईंना भेटून काय सांगितलं हे त्यांनाच माहिती. मात्र ज्यावेळी परतले त्यावेळी एका नव्या संकटानेच घेतलं असल्याचं प्रत्यय सुट्टीनंतर शाळेत जाताच आला. PhDची परवानगी नोंदवण्याचा अखेरचा दिवस असल्याने तोंडीच घेतली होती. हेच संघर्षाचं कारण ठरलं. करता येईल तेवढी अडवणूकही झाली. संस्थेच्या सचिवांनी एक दिवस कार्यालयात बोलावून त्यांना आलेली निनावी ढीगभर पत्र दाखवली. आपल्या संस्थेच्या ध्येय धोरणात शिक्षकांनी आपली शैक्षणिक अहर्ता वाढवावी असं स्पष्ट लिहिलेलं असतानाही हा विरोध कशासाठी आहे? संस्थेची बैठक बोलावून विरोधकांना समोर आणल्यास सामोरं जाण्याची तयारी आहे असं अत्यंत विनयाने सांगून सुटका तर करून घेतली होती. ती पुढील वाट काटेरी आहे हे देखील मला जाणवलं होतं. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळं, मनाचा दृढ निश्चय हवा. अगदी विश्वामित्रांसारखा. विश्वामित्रांचा मेनका मोहाने तपोभंग झाला, तरीही त्यांनी दृढ निश्चय करून पुन्हा तपाचरणानं स्वतःला सिद्ध केलं. मनाने पराभूत होऊनही त्यांनी साधनेचा निश्चय करणं हा एक आदर्श पाठच आहे, नाही का? साधनेने विश्वामित्रांसारखा महर्षी ब्रह्मर्षी देखील होऊ शकतो. तेव्हा विघ्न कितीही जरी आली तरी आपलं संशोधन कार्य, साधना चालू ठेवायचीच आहे असा दृढ निश्चय करून कामाला लागली. कुठूनही तरंगत येतं एक नातं, कुठूनही तरंगत येतं एक नातं, कस्तुरीचा पत्ता देऊन जातं. याचा अनुभव पुढील वाटचालीत अनेक वार आला आहे. त्यामुळे काटे बोचत असतानाही आत्मिक बळ देण्यास नात्यातील कस्तुरी गंध कामी आला. आधी ठरलेल्या विषयावरून संशोधन करणारच असल्यामुळे संत एकनाथ महाराजांच्या स्फुट लेखनाचा धांडोळा घेण्यासाठी पुढील वारीत पुण्यातील भारत इतिहास संशोधन मंडळात काम करतानाची लगन पाहून, प्रेम पाहून मंडळाचे संचालक ग. ह. खेर
असे प्रसन्न झाले की त्यांनी तिथे मला अधिक वेळ थांबण्याची अनुमतीही दिली. शिपायाला सांगून तशी व्यवस्था देखील केली. हाताशी वेळ कमी असल्याने माझी होणारी लगबग ध्यानी येताच वस्तुस्थिती जाणून घेत करता येईल ते सहकार्य देऊन कार्य पुढे नेण्याची उदंड ऊर्जा त्यांनी दिली. खरंच एरवी अत्यंत कडक शिस्तीचे खरे तात्या. आणखी एक संशोधक विद्यार्थिनी, तीही बाहेरूनच आलेली. काय नातं होतं आमचं. पुढे तात्या औरंगाबादला विद्यापीठात एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांना भेटून गोसावी मठीत येण्याचा आग्रह केला. तो मान्य करून होकार भरताच त्यांच्या अवतीभोवती असणाऱ्यात ज्यांना तात्यांनी नुकताच आकार देताना केलेला त्यांच्या खाण्यातील पथ्यपाण्याचा निर्देश माझ्या कानी आला होता. त्यामुळे तात्या, आपलं पथ्यपाणी मी स्वतः तंतोतंत पाळण्याचं आश्वासन देते असं ठासून सांगितल्यामुळे काम झालेलं होतं. खरं तर त्यांच्यातील आपुलकीने आ म्हणजे आस्था, पू म्हणजे पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन, ल म्हणजे लक्ष देणं आणि की म्हणजे क्षमता, नात्याची ही आपुलकी अनाहूतपणाने मला सुयोग्य दिशा आणि प्रेरणा देऊन गेली. आस्था, आपुलकी, दिलासा, आधार, मार्गदर्शन या शिदोरीसह मला वाट चालायची आहे. असा मानसिक भावनिक आधारच या वाटेवरील लामणदिवा आहे हे माझ्या ध्यानी आलं. पावसाच्या सरींनी चहूदिशा चिंब भिजायला लागल्या की मनही मग आठवाच्या हिंदोळ्यावर स्वैर भटकायला लागतं. जुन्या आठवणी जागवणाऱ्या या सरी कोसळणाऱ्या पावसाच्या अद्भुत दुनियेत घेऊन जातात. बेधुंद पाऊस मनात उतरत जातो. पावसाची सर आता नुकतीच कोसळली आणि आठवणींची पाऊलवाट पुन्हा एकदा हिरवळली. अशी मनाची अवस्था होते तेव्हा मन त्यातच रेंगाळतं. कमळावरचा थेंब होण्या इतकं मोकळं होणं का नाही जमत आपल्याला. कुठं कमी पडते आपली शक्ती. शक्तीचे तर अनेक रूपं आहेत. दैवी रूपांसह तिची सौर शक्तीसारखी निसर्ग रूपही लक्षणीयच आहेत. मानसिक शक्ती तर प्रतिभा ही विचारांची शक्ती आहे. साचेबंद पारंपरिक वातावरणात ती मंदावते. नव्याने कष्ट घेण्याची मनाची तयारीच नसते. देरे हरी पलंगावरी अशी वृत्ती बळावते. कवयित्री बहिणाबाई चौधरी देवाकडे मागणं मागतात की हे देवा, तुझे हात तर शंख, चक्र, गदा आणि पद्मधारी आहेत. मला काही द्यायला ते रिकाम्या आहेत तरी कुठे. तूच तर मला 2 हात दिले आहेत ना. तेव्हा आपणच आपल्या कामाचं धनी व्हावं. कष्ट करावेत. कष्टाचं फळ देव देतोच. बहिणाबाईंचं हे जगावेगळं मागणं आठवत संशोधन कामासाठी पुणंच गाठलं. या वारीत आधी पुणे नगर वाचनालयात गेले असताना मला हवं असलेले संदर्भ पुस्तक आधीच दुसऱ्याच्या नावावर इश्यू झाल्याचं पाहून मी खूपच हळहळले. कारण यावेळी हाती खूपच कमी दिवस आणि काम मात्र विपुल. मात्र माझा चेहरा पाहून तिथल्या एका सेवकाने मला दुसऱ्या दिवशी सकाळीच येऊन जावं असं विनयाने सांगितलं. दुसऱ्या दिवशी त्या सेवक शिपायाने गुलटेकडीपर्यंत पायी जाऊन पुस्तक आणून मला दिलं. केवळ माझं काम अडून राहू नये यासाठी. कृतज्ञता भावाने त्याला पैसे देऊ केले, पण त्याने हात जोडून नाकारलं. म्हणाला, ताई, तुम्हाला हवं असलेलं पुस्तक पाहताच तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद पाहिला तेच मोठं बक्षीस मिळालं मला. काय म्हणावं या अशा देव माणसांना. पुस्तकाच्या बाहेर जाऊन शिकवतं ते खरं पुस्तक आहे. एका पुस्तकानेच हे ध्यानी मनी आणून दिलं. कल्पनेचा विराम तोच तर असतो कामाचा क्षण, आणि तोच अशा अनुभूतीचा आठव क्षण असतो. हसता तितक्याच हक्कानं रुसताही आलं पाहिजे ना. समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहिजे. आपल्याला फक्त समोरच्याच्या हृदयात घुसता आलं पाहिजे. आणि हा वस्तुपाठ मला लाभला. संत ज्ञानदेव माऊलींच्या मते जगात 2च गोष्टी आहेत. एक आहे काहीतरी अनुभवायला येत आहे आणि दुसरी गोष्ट कोणीतरी अनुभव घेत आहे. जे अनुभवायला येतं ते सर्व पदार्थरूप प्रकृतीरूप असतं. जे काही अनुभवायला येतं त्याच्या अभ्यासाचं शास्त्र म्हणजे विज्ञान. तर ज्या शक्तीला अनुभव येतो, ज्या शक्तीला कळतं, समजतं, उमजतं, त्या शक्तीच्या अभ्यासाचं कार्य करायचं होतं मला.
उत्क्रांतीचा मार्ग तुझा रे जीवा तू नीत चाल, दुर्गम पथी या लक्ष ठेवी बा, स्तंभित होईल काळ, असं मनाला बजावत होते. संसार सागरातील लाटांवर हिंदोळत होते. संसारातील सुनामी लाटा भ्रमिष्ट करती अज्ञ जीवा, आधाराचा हात लाभता अतर्क्य घडवी सारी किमया. असे आधाराचे हातच कार्यासाठी कामी आले. पुण्याच्या विद्यापीठातील जयकर ग्रंथालयात प्रथम गेले तेव्हा तिथली कितीतरी हस्तलिखित बाड प्रथमच उघडण्याचा योग आला. त्याचा एकाग्रतेने अवलोकन चालू असताना अचानक ग्रंथपाल डॉक्टर भ.प. पेठे पुढ्यात येऊन म्हणाले, तुम्ही 11 वाजेपासून सलग काम करताना पाहून नवल वाटलं. पोटापाण्याचं काय? सोबत डबा असेल तर मध्यंतरात मधल्या हॉलमध्ये आमच्यासोबत आलात तर आपल्या कामासंबंधी अधिक बोलता येईल. मी डबा आणलेला नाही आणि माझ्यासोबत आलेला माझा मुलगा अभय भुकेला असेल, आधी त्याला कॅन्टीनमध्ये पाठवले, असं म्हणताच त्यांनी अभयला नंतर वाचनालयात बोलून घेत त्याची वाचनाची अभिजात आवडही जोपासली. त्यामुळे तोही खुश झाला आणि मीही निश्चिंत झाले. पेठे सरांची संत एकनाथी वाङ्मय संबंधीची मतं पुढील चर्चासत्रातून कळत गेली. त्यांचं संशोधन संत ज्ञानेश्वर माऊलींवर असल्यामुळे संत वाङ्मयाचा सखोल अभ्यास आणि प्रपंच सांभाळत माझ्यासारख्या संशोधन कार्याचं शिवधनुष्य पेळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना त्यांची सर्वंकष साथ कशी आणि किती परीने लाभावी हे मनात भाग्यच आहे माझं. माझी पुण्यातली प्रत्येक वारी सरांशी संवाद साधूनच सुरू व्हायची. फोनवरील आमच्या संवादात औरंगाबाद शब्द कानी येताच त्यांच्या सुविद्य पत्नी लीलाताई सांगायच्या की भाकरीचं पीठ आहे डब्यात, आधी इकडेच यायला सांगा त्यांना. मग काय, त्या माऊलीच्या हातानं केलेली गरम गरम भाकरी, वर लोण्याचा गोळा आणि भरल्या पोटाने आणि भरल्या मनाने सरांच्या सोबत विद्यापीठात जाऊन भरपूर काम करूनच परतायचं. मला हवं असलेले संदर्भ ग्रंथ सरांनी शोधून ठेवलेलेच असत. शिवाय अन्य विद्यापीठातून माझ्या कामाचे संदर्भ प्रबंधही मागून ठेवलेले असत. काय म्हणावं अशा नितळ निरपेक्ष सहकार्याला. अनाहूतपणाने जुळून आलेले हे स्नेहबंधच तर जीवन ऊर्जाच आहे ना. मानवी रक्षणासाठी लेखणीची अधिक गरज असते. बंदूकधारीपेक्षा पुस्तक हातात धरणाऱ्यांची संख्या जोपर्यंत समाजात जास्त आहे तोवर चिंता करण्याचं काय कारण आहे. हिंसेवर विचार आणि लेखन एकमेव उपाय असू शकतो हेही ध्यानी येत होतं. त्यासाठी तर आपल्या हातून लेखन होण्यासाठी आधी आवश्यक ते कार्य करायचं आहे या निर्धाराने पुण्याहून सातारला जाऊन तिथले डॉक्टर बापूराव सोमण यांचा अतिविपुल वैयक्तिक हस्तलिखित संग्रह बघण्यासाठी सोबत बापूंचे स्नेही स्वामी श्री समर्थांचे परमभक्त राजाभाऊ होते. सातारच्या सुमित्रा राजे भोसले यांना गुरुबंधू या नात्याने नेहमी राजवाड्यात बोलवत असतात. बापू काका तर या उभयतांचे स्नेही असल्यामुळे राजाभाऊंचं त्यांच्याकडेही नेहमीच जाणं येणं होत असे. बापू काका निस्सीम नाथ वाङ्मयप्रेमी, शासनाने प्रकाशित केलेल्या एकनाथी भागवत ग्रंथाचे संपादक, साताऱ्यातील त्यांनी स्थापन केलेलं एकनाथी वाङ्मय मंडळ ही उत्तमोत्तम कार्याचं नित्य आयोजन करण्यासाठी सुप्रसिद्ध. राजाभाऊंनी ही माहिती दिली. आम्ही सोमणवाड्यात प्रवेश करतानाच धुपाच्या अत्यंत सुगंधी सुवासांनी स्वागत केलं. बापू काका देवघरातून नुकतेच परतले असावेत अशी त्यांची प्रसन्न मुद्रा देखील सांगत होती. त्यांना राजाभाऊंनी माझ्या कामासंबंधी सांगितलं तेव्हा अतिशय आनंदाने त्यांनी स्वागत केलं. आधी गुळपाणी घेऊन हातपाय धुवून लगेच आपण भोजन करूया, कारण 4 गरम घास पोटात गेले की या मुलीचं काम अधिक जोमाने होऊ शकेल. करडे आवाजातील प्रेमाची ऊब जाणवावी असं हे आगळं सांगणं भावलं मला आणि आम्ही त्यांच्या पंक्तीचा लाभही घेतला. एरवी आवर्जून भाकरीच खाणाऱ्या माझ्या पानात वाढलेल्या मऊशीत भाताचा पहिलाच घास एक प्रासादिक चव देऊन गेला. कितीतरी वर्षानंतर या भाताचा मी चवीने आस्वाद घेतला. बापू काकांनी पत्नीवियोगानंतर आपल्या अंध बहिणीच्या परिवाराला सोबतीला ठेवून घेऊन आधार दिला असला तरीही बहीण अक्का आपल्या मुलगा
सूनबाई आणि नातवंडांसह अशी रमली की घराला घरपण आलं. आमच्यासारख्या अतिथींनाही सुग्रास भोजनाने तृप्त केलं. बापू काकांनी वामकुक्षीही न घेता त्यांच्या हस्तलिखितांच्या सान्निध्यात मला आणून सोडलं. रात्री परतीच्या एसटीची वेळ होईस्तोवर माझं अतिशय तन्मयतेने चाललेलं काम पाहून भरल्या डोळ्यांनी ते मला म्हणाले, उदंड नाथ कृपाच असं एकतानतेने कार्य करून घेते. अनेक जन्मीची पुण्याई पाठीशी आहे मुली. मला तर तुला नाथकन्या म्हणावंसं वाटतंय. अंग अंग मोहरलं. बापू काकांना सोमण बाबा अशी साथ घालत भारलेपणाने मी घरी परतले. संशोधन वाटेवरून एक एक पाऊल पुढती टाकताना अनुभवाची समृद्ध शिदोरी लाभत होती. स्वार्थी बनून निरपेक्ष आनंदाला पारखं होणं हेच जीवनातलं खरं दारिद्र्य आहे. ज्याच्या ठिकाणी निरपेक्ष प्रेमाची खरी शिदोरी असते तो खरा श्रीमंत. अशी लाभावीण प्रीत करणारी माणसं भेटत गेली आणि खूप काही शिकवूनही गेली. संकल्पित कार्यात आपणहून सामीलही झाली. यवतमाळच्या शारदाश्रमातील हस्तलिखित पाहण्यासाठी गेले, ती सोबत पत्र घेऊनच. पत्र देण्यासाठी ॲडव्होकेट महाजन यांच्याकडे जातात. उभयतांनी स्वागत करून त्यांच्या घरीच आग्रहाने ठेवून अगत्य केलं. वास्तविक त्यांची पत्नी आजारी असतानाही कामाहून परततानाच निरोप घेण्यासाठी त्यांच्याकडे गेले असताना त्या माऊलीनं आपली व्यथा भरल्या डोळ्यांनी कथन केली. आपली 2 मुलं, सुना, नातवंड गावातच असूनही आजारी आईला भेटायला कोणीही फिरकलं नव्हतं. कारण काय तर त्यांना त्यांच्या इच्छेनुसार वेगळं राहण्याची अनुमती लवकर न दिल्यामुळे त्यांची मानसिक कोंडी होऊन नव्याची नवलाई अनुभवता आली नव्हती. सण वार होईपर्यंत आईनंच लग्नानंतर आपल्या मुलांचं कोडकौतुक व्हावं म्हणून हट्टानं ठेवून घेतल्याचा रोष होता. आता काय म्हणायचं माऊलीच्या या दुर्दैवाला. कर्म असं हॉटेल आहे जिथे ऑर्डर द्यावी लागत नाही. तिथे तुम्हाला तेच मिळतं जे तुम्ही शिजवलेलं असतं. पूर्वजन्मीचं माझं कर्मच तसं असेल म्हणून भोगतीये मी या जन्मी असं स्वतःला समजावलं त्या माऊलीने. निघताना महाजनांनी पत्र हाती देत बजावलं, डॉक्टर पठाण सरांना जरूर सांगावं की एका व्याख्यानासाठी ते आलेले असताना त्यांनी माझ्या ग्रंथाला प्रस्तावना लिहून द्यायचं आश्वासन दिलं होतं. त्याला आता बराच कालावधी लोटला आहे. स्मरणपत्रही पाठवली आहेत, परंतु त्यांच्या व्यस्ततेमुळे अद्याप जमलेलं दिसत नाही. तरी त्यांनी प्रस्तावना पाठवल्यासच ग्रंथ प्रकाशन होईल, संकल्प आहे तसा. अमृत महोत्सवी वर्ष पार केलेल्या या निष्ठावंताला काय म्हणावं. घरी परतताच त्यांचा हा भावस्पर्शी निरोप देताना त्यांच्या संकल्पपूर्तीसाठी सरांना विनयाने गळही घातली.